उष्णतेच्या तीव्र लाटेने संपूर्ण विदर्भ हादरत असताना रामटेक शहरातून पहिला उष्माघाताचा बळी समोर आला आहे। रस्त्यावर फिरणाऱ्या एका अज्ञात मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आणि रुग्णालय व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। रामटेक शहरात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने एक जीव घेतल्याची दुर्दैवी घटना घडली। बसस्थानकाच्या मागील गहू तलाव परिसरातील टेकडीजवळ स्थानिक नागरिकांना एक अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपास सुरू केला। प्राथमिक अंदाजानुसार संबंधित व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे स्पष्ट होत आहे। मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचेही प्राथमिक माहितीतून समोर आले आहे। मात्र अद्याप त्याची अधिकृत ओळख पटलेली नाही। या घटनेत सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रशासनाची उदासीनता। रामटेक उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रातील फ्रीजर बंद अवस्थेत असल्याने मृतदेह सुरक्षित ठेवता आला नाही। त्यामुळे अखेर मृतदेह नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकेची मदत घ्यावी लागली। या संपूर्ण प्रक्रियेमुळे आरोग्य यंत्रणेच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर संतापाचं वातावरण असून वाढत्या उष्णतेच्या काळात आपत्कालीन सुविधा सक्षम नसल्याची टीका केली जात आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। रामटेकमधील ही घटना केवळ एक मृत्यू नसून प्रशासनाच्या तयारीवर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। वाढत्या उष्णतेच्या अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केव्हा होणार हाच आता खरा प्रश्न आहे।